डोंबिवली MIDCमध्ये गुरुवारी दुपारी लागोपाठ झालेल्या 3 स्फोटांमध्ये आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले। अजूनही शोध मोहीम जारी आहे। दरम्यान स्फोटांमुळे निर्माण झालेले अग्नितांडव शुक्रवारी शमले असले तरी आगीची धग कायम आहे। स्फोट झाला त्या ठिकाणी भला मोठा खड्डा पडला आहे, तर कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। स्फोटामध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे त्यांची ओळख पटवण्याचे काम केले जाते। या मृतांमध्ये कंपनीत काम करणारी रोहिणी चंद्रकांत कदम ही 25 वर्षीय युवती मृत्युमुखी पडली। स्फोटामुळे तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडलाय। सर्वप्रथम मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले तेव्हा तिने दातांना बसवलेल्या ब्रेसेसमुळे तिची ओळख पटली, असे पोलीस सूत्रांनी सांगितले। रोहिणी ही मूळची रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावची रहिवासी। तिचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले। डोंबिवली MIDCमध्ये स्फोट झाला त्याच कंपनीत ती कामाला होती। गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे कामावर असताना अचानक बॉयलरचा महाप्रचंड स्फोट, त्यानंतर निर्माण झालेले अग्नितांडव आणि एका मागोमाग एक होणारे छोटे मोठे स्फोट, या भीषण दुर्घटनेत रोहिणी हिचा जळून मृत्यू झाला। भीषण आगीमुळे तिचा मृतदेह ओळखणे देखील मुश्किल झाले होते। तिने या जगाचा निरोप घेतला त्याच गुरुवारी तिच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवसही होता। मुलीच्या मृत्यूच्या घटनेमुळे या कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय। 2 दिवसांनी कदम कुटुंबाच्या नवीन वासूचा गृहप्रवेशही होणार होता। या साऱ्या आनंददायी घटनांवर अचानक दुःखाची छाया पसरली आणि काळाने त्यांची करती मुलगी त्यांच्यापासून हिरावून नेली। ओळख पटल्यानंतर कदम कुटुंबियांकडून रोहिणीच्या पार्थिव देहावर शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। ज्या मुलीला दोन्ही हातांनी आशीर्वाद देऊन सुखी नांदण्यासाठी सासरी पाठवायचे असते, त्याच मुलीवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ नियतीने तिच्या वडिलांवर आणली। काळीच पिळवटून टाकणाऱ्या आणि मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे रायगडमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होते। टाइम्स ब्युरो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।